तुकाराम मुंढेंनी एफडीएची सूत्र हाती घेतल्यापासून राज्यातल्या दूध डेअरी हॉटेल्सवर कारवाईचा धडाका लावला। यामध्ये अनेक ठिकाणी भेसळयुक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आढळून आले। तसंच अनेक पंचतारांकित हॉटेलमध्ये स्वच्छता आणि नियमांचं पालन न केल्याच्या कारणावरून कारवाई करत टाळंही ठोकलं। पण आता एफडीएच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित होत आहेत। यावेळी खुद्द मुंबई उच्च न्यायालयानंच खाजगी आस्थापनांवर, पंचतारांकित हॉटेल्सवर कारवाई करता मग मंत्र्यांच्या आस्थापनांवर कारवाई का करत नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे। पण एफडीएच्या कारवाईचं जे प्रकरण न्यायालयापर्यंत गेलं ते नेमकं काय होतं, न्यायालयात झालेल्या सुनावणीत नेमकं काय काय घडलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे न्यायालयानं कोणकोणते प्रश्न उपस्थित केलेत, जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संतोष, तुम्ही पाहताय थोडक्यात। तुकाराम मुंढेंनी एफडीएचा कार्यभार स्वीकारल्यापासून गेल्या 2 महिन्यात राज्यातल्या अनेक पंचतारांकित हॉटेल्सवर कारवाया केल्या। यामधल्या बऱ्याच कारवाया वादात अडकल्या। यावेळीही नवी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलचा अन्न सुरक्षा परवाना रद्द करण्यात आल्यानंतर संबंधित हॉटेलच्या मालकानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली। हे प्रकरण सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रवींद्र घुगे आणि न्यायाधीश गौतम अंखड यांच्या खंडपीठाकडे गेलं। याच प्रकरणावर बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली। या याचिकेवर सुनावणीवेळी न्यायालय म्हणालं, उद्या जर आमच्या डेस्कवर झुरळ आढळलं तर आम्ही काय न्यायालयाचं कामकाज बंद करायचं का, असा उपरोधिक सवाल करत अन्न आणि औषध प्रशासनानं आतापर्यंत किती मंत्र्यांच्या मालकीच्या आस्थापनांवर कारवाया केल्या, केवळ खाजगी आस्थापनांवर कारवाई करू नका असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयानं अन्न आणि औषध प्रशासन विभागाला सुनावलं। यावेळी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठानं एफडीएच्या सुरू असलेल्या कारवायांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। एफडीएची कारवाई केवळ खाजगी आस्थापनांपुरतीच मर्यादित का राहिली आहे, असा सवाल उपस्थित करत न्यायालयानं सरकारी कॅन्टीन, उच्च न्यायालयाचा परिसर, मंत्रालय तसंच मंत्र्यांच्या मालकीच्या आस्थापनांचीही तातडीनं तपासणी करून त्याचा अहवाल सादर करा असे स्पष्ट निर्देश एफडीएला दिले। न्यायालय एवढ्यावरच थांबलं नाही, तर आजपर्यंत एफडीएनं किती सरकारी कार्यालय, निमसरकारी संस्था किंवा मंत्र्यांच्या मालकीच्या हॉटेलवर छापे टाकले, तपासणी केली, असा थेट सवाल उपस्थित केला। आणि फक्त खाजगी हॉटेल्स आणि व्यावसायिकांनाच लक्ष करू नका, सरकारी कॅन्टीन, मंत्रालय आणि मंत्र्यांशी संबंधित खाद्य व्यवसायांची तातडीनं तपासणी करा आणि त्याचा सविस्तर अहवाल न्यायालयात सादर करा असे निर्देश न्यायालयानं एफडीएला दिलेत। या प्रकरणावर सुनावणी सुरू असताना दुसऱ्या एका पंचतारांकित हॉटेलवर एफडीएनं केलेल्या कारवाईचं उदाहरण समोर आलं। या हॉटेलमध्ये आवश्यक असलेल्या 79% किमान स्वच्छतेच्या निकषांच्या तुलनेत सुमारे 95% स्वच्छता असल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आलं। त्यामुळे काही छोट्या त्रुटी आढळल्या तर थेट परवाना रद्द करून टाळं ठोकणं कितपत न्याय्य आहे, असा प्रश्नही यावेळी न्यायालयानं उपस्थित केला। आणि या प्रकरणात आता संबंधित हॉटेलला न्यायालयानं दिलासा दिलाय। तसंच कारवाई करताना कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचाही विचार करा। आस्थापनांवर कारवाई करताना तिथं कार्यरत असलेल्या शेकडो कर्मचाऱ्यांचा आणि त्यांच्या रोजगाराचाही विचार करायला हवा, असं निरीक्षण उच्च न्यायालयानं नोंदवलं। पण याच वेळी न्यायालयानं हेही सांगितलं की नियम भंग झाल्यावर कठोर कारवाई करा, फक्त केलेली कारवाई ही न्याय्य असली पाहिजे। दरम्यान तुकाराम मुंढेंनी बुधवारी अजून एक मोठा निर्णय घेतलाय। या निर्णयानुसार राज्यभरात शाळेच्या आवारात 50 मीटरमध्ये जंक फूड विकण्यास बंदी घालण्यात आली। विद्यार्थ्यांचं आरोग्य जपण्यासाठी आणि त्यांना संतुलित आहार मिळवून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागानं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय। मुंढेंनी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील सर्व शाळांच्या 50 मीटरच्या आवारात उच्च चरबीयुक्त आणि जंक फूड विकण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। इतकंच नाही तर शाळेत आणि परिसरात कोणत्या पदार्थांना मनाई असेल याची अधिकृत यादीसुद्धा प्रशासनानं जाहीर केली आहे। या नवीन नियमांमुळे आता 22 महिन्यांच्या बालकांपासून ते 12वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत आणि शासकीय, निमशासकीय, अनुदानित तसंच विनाअनुदानित शाळा, वसतिगृह व अंगणवाड्यांना हे नियम लागू राहणार आहेत। तसंच शाळांमधील कॅन्टीन, वसतिगृह आणि अंगणवाड्यांना आता अन्न परवाना घेणं बंधनकारक करण्यात आले। विनापरवाना कोणत्याही शाळेत किंवा परिसरात अन्न पुरवठा करता येणार नाही। नियमांचं उल्लंघन केलं तर नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर, स्टॉलधारकांवर आणि शाळा व्यवस्थापनावर अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाणार असल्याचं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटलंय। त्यामुळं आता मंत्र्यांच्या आणि राजकीय नेत्यांच्या शाळांमध्ये या नियमांचं उल्लंघन झालं तर तेवढ्याच तत्परतेनं एफडीएकडून कारवाई करण्यात येईल का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि राज्यभरातल्या अशाच बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा।